नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता मधू ही सार्वजनिक नळावरती पाणी भरायला गेलेली असते आणि त्या बायांसोबत आता भांडत बोट करत मधू म्हणते की हे बघा, माझ्या घरात थेंबभर सुद्धा पाणी नाही, तेव्हा मला एवढी कळशी पाण्याची भरून द्या। तर आता बायका काही ऐकायला तयारच नसतात। तेव्हा एक बाई म्हणते की चल कळशी घेऊन पाठीमागे हो आणि लाईनीत उभा राहा। मधू सुद्धा आता ऐकायला तयार नसते। मधू म्हणते की हे बघा, मला गुमान बोलाने पाणी भरू द्या। तेवढ्यात सिंधू मधूला म्हणते की जर आपल्याला पाणी हवं असेल ना, तर सकाळी लवकर उठायचं आणि पाण्यासाठी असा नंबर लावायचा, लाईनमध्ये उभा राहायचं आणि मग नंबर आल्यानंतर पाणी भरायचं। तेव्हा आता रागाने मधू ही सिंधूकडे बघते। दुसरी बाई म्हणते की बरोबर आहे, हे सांगतात ते बरोबर आहे। सिंधू म्हणते की नाहीतर काय, यांना वाटतंय की आपण झोपून राहू ढाराढूर, नदीला येईल पूर आणि मग आपण पाणी भरू भरपूर। मधू आता सिंधूला म्हणते की तू गप्प राहा आणि त्या बायकांना म्हणते की हे बघा, माझ्या घरात खरंच थेंबभर पाणी नाहीये, मला एवढं पाणी भरू द्या, नंतर मी येणार सुद्धा नाही। तेव्हा आता सिंधू म्हणते की नंबर लावला तर पाणी मिळेल। तर मधू आता बळजबरीने तिची कळशी नळाला लावू लागते। तर बायका आता मधूला बोलू लागतात आणि बाजूला सरकण्यासाठी बोलतात। बायकासुद्धा आता मधूला पाणी भरवून देत नसतात आणि मधूला लाईनीत रांगेत उभा राहायला सांगत असतात। मधूसुद्धा आता ऐकत नसते, मी लाईनीमध्ये अजिबात उभा राहणार नाही असे त्यांना सांगत असते। तर आता सिंधू त्या बायका आणि मधूच्या झटापटीत मधूला आता चांगलाच धडा शिकवत असते। सिंधू म्हणते की अगं सोडू नका, हिला चांगलंच ठेचून काढा आणि हिला दुसऱ्याचं हिरावून घ्यायची सवय आहे, हिला लाईनीनंच उभा राहू द्या आणि नंतर पाणी द्या। सिंधू म्हणते की तुम्ही सगळे हिच्यापासून सावध राहा, कारण हिने आपला नवरा ढापलाय। आणि सिंधूचे ते शब्द ऐकताच आता सगळ्या बायका अवाक होऊन आता सिंधूकडे बघू लागतात। तर रडण्याचे नाटक करत सिंधू म्हणते की खरंच हिने आपला नवरा ढापलाय आणि बघितलं का, म्हणून आपण इथे आलोय। तेव्हा बायका आता मधूकडे बघतात आणि म्हणतात की काय बाई आहे ही। सिंधू म्हणते की तुम्ही सगळे आपल्या बहिणीसारख्या आहे, म्हणून मी तुम्हाला सांगायला आली, बस एवढंच। बायका आता मधूवर भडकलेल्या असतात। तर आता दुसरी बाई म्हणते की अगं मंजुळा, ऐकलंस का, तू आपल्या चाळीमध्ये चोरटी आली राहायला, चोरटी। मंजुळा म्हणते की अगं बघता काय, हाकलून द्या हिला इथून। सिंधू म्हणते की चांगलं ठेचून काढा, शिकली सवरलेली चोरटी आहे। तेव्हा आता ती एक बाई म्हणते की तोंडावर वेगळं आणि ओठावर वेगळं, मनातही वेगळं। मधू म्हणते की असं काहीच नाहीये। तर बायका म्हणतात की आता हिला मध्ये पाणी भरूच द्यायचं नाहीये, चल पाठीमागे हो आणि रांगेत उभा राहा। मधू म्हणते की कसं मला पाणी भरू देत नाही ना, तेच बघते। आणि आता मधू पुन्हा पाणी भरण्यासाठी कळशी नळाला लावू लागते। तर बायका आता मधूला जोरजोराने हिसकावत, जोरजोराने ढकलून आता पाठीमागे लोटतात। आणि आता मधूला बाजूला लोटताच आता सिंधू मधूकडे येते आणि म्हणते की काय ग सुंदरी, तुला कुठं लागलं तर नाही ना, चल तू रांगेत उभा राहा। आणि आता सिंधू ही मधूला रांगेत उभा करते। आणि आता सिंधू पुन्हा त्या बायकांना म्हणते की आता व्यवस्थित पाणी भरा, हे बघा आपली सुंदरी आता लाईनीत उभा राहिली आणि आपण तिला समजावलं, तेव्हा आता पटापट पाणी भरा। आणि आता सिंधू सुद्धा तिथे बसलेली असतात। तर बायका आता त्यांचा एक एक हंडा भरून पाण्याचा तिथून घेऊन जात असतात। मधू आता रांगेतच उभी राहते आणि आता हंडा उगारून मधू आता सिंधूला राग दाखवत असते। सिंधू आता तिथे बसून राहिलेली असते। एका पाठोपाठ एक आता मधूचा नंबर जवळ येऊ लागतो आणि आता बराच वेळ होऊ नये, आपला नंबर लवकर येत नाही। तेव्हा मधूच्या डोक्याला घाम आलेला असतो, पदराने डोक्याचा घाम पुसत एक एक नंबर आता मधू पुढं सरकत असते। सिंधू म्हणते की सुंदरी काळजी करू नकोस, तुझा नंबर येणार। आणि आता मधूचा नंबर येताच मधू आता कळशी नळाला लावते, पण त्याच वेळेस नळाचं पाणी गेलेलं असतं। तेव्हा आता मधू नळाला पुन्हा कॉकला इकडे तिकडे हलवून बघते, पण पाणी काही येत नसते। मधू म्हणते की पाणी गेलं, तर सिंधू म्हणते की गेलं गेलं पाणी गेलं, 12 वाजले पाणी गेलं। आणि लगेचच मधू बोट करत म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे झालं। आणि मधू रागाने जाऊ लागतात। सिंधू मधूला पाय आडवा घालते आणि लगेचच मधू कळशी घेऊन तोंडावर आपटलेली असते आणि आता मधूचे सगळे अंग चिखलात भरलेले असते। तसाच तो चिखल आता अंगावरती बघून मधू आता सिंधूकडे बघते। तर सिंधू मधूचा तो हंडा घेऊन त्यामध्ये असलेले सगळे पाणी खाली सांडून टाकते आणि तो हंडा खाली फेकून देते। तर मधू म्हणते की काय करतेस तू। रागाने सिंधूने आता उरले सुरलेले पाणी देखील खाली सांडून टाकलेले असते।
आणि आता मधूसमोर खाली बसत सिंधू म्हणते की तुझी पापं मधू एवढी आहेत ना, तर ती भरायला समुद्राचं पाणीसुद्धा कमी पडेल. सिंधू म्हणते की पण कर्म प्रत्येकाचा हिशोब चुकता करतं, तेव्हा लवकरच तुझा हिशोबसुद्धा चुकता होणार आहे. तू बघच असे बोट करत सिंधू ही मधूला बोलते आणि रागाने तेथून निघून जाते. तर मधू आता सिंधूकडे बघतच राहते. मधूचे आता सगळे अंग चिखलाने भरलेले असते. इकडे आता रत्नपारख्यांच्या घरी हॉलमध्ये राजेश्री ही भाजी निवडत बसलेली असते, तर काकू सोप्यावरती पुस्तक वाचत असते. तेवढ्यात आता राजेश्री काकूकडे बघते आणि म्हणते की वहिनी, तुम्हाला एक विचारू का? तर आता काकू ही राजेश्रीकडे बघते. राजेश्री म्हणते की मला एक सांगा ना, आपल्या घरात सगळ्या सुनांमध्ये मधू ही तुमची सगळ्यात आवडती सून आहे, बरोबर ना? आणि मग तुम्ही राणी आणि राघवच्या लग्नाला परवानगी का नाही दिली, असे आता राजेश्री ही काकूला विचारते. तेवढ्यात आता सिंधू तिथे आलेली असते आणि राजेश्रीचे ते बोलणे ऐकते. तेवढ्यात आता काकू खाली बघते, तर सिंधू म्हणते की परमिशन नाही दिली तेच बरं केलं ना, आणि आपण पण बघतो आपल्या हजबंडला ही सुंदरी कशी चोरून नेते ती. तेवढ्यात मधू ही ते चिखलाने भरलेले अंग घेऊन दरवाजात येते. आणि आता मधू ही आई अशी हाक मारते. तेव्हा राजेश्री आणि काकू दरवाजात आलेल्या मधूकडे बघतात आणि उठून उभे राहतात. तर तेवढ्यात आता मधू ही अंग झटकू लागते. तर पुस्तक पुढे करत काकू म्हणते की तिथेच थांब. आणि आता राजेश्री मधूकडे बघत म्हणते की राणी आणि काकू राजेश्री, ऋतुजा, रेश्मा सगळ्या जण आता सिंधूसोबत दरवाजात आलेले असतात आणि चिखलाने भरलेल्या मधूकडे बघत असतात. मधूची ती झालेली अवस्था बघून राजेश्री आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. मधू आता तिचे चिखलाचे अंग झटकत असते. तर राजेश्री म्हणते की राणी. तर आता काकू ही मधूची ती अवस्था झालेली बघून गालातल्या गालात हसते. तेव्हा आता सिंधू मधूला खुणावत म्हणते की सांग ना आता. राजेश्री म्हणते की अगं राणी, हे सगळं काय आहे? ऋतुजा म्हणते की राणी, तुझ्या अंगाला आणि तोंडाला चिखल कसा लागला? मधू म्हणते की हे बघा, ते आता महत्त्वाचं नाही आहे, मला आता अगोदर आंघोळ करायची, मी जाऊ का? असे म्हणत आता मधू जाऊ लागते. तर तेवढ्यात सिंधूमध्ये हात आडवा घालते आणि मधूला आडवत म्हणते की कुठे चाललीस? हे रत्नपारख्यांचं घर आहे. सिंधू म्हणते की काय धर्मशाळा आहे का? वाटेल तेव्हा चालली उठून, तुला आंघोळ करायची ना, चल तुझ्या घरी जाऊन आंघोळ कर, चल निघ, असे म्हणत सिंधू मधूला तेथून जायला सांगते. मधू म्हणते की तिथे पाणी नाही आहे. तर सिंधू म्हणते की तो तुझा प्रॉब्लेम आहे सुंदरी, आपण काय करणार? तर लगेचच सिंधू म्हणते की हे फडफड, आपण तुला कसं पावलोपावली सांगितलं होतं, आपल्याला तू कशी बोलली होती तसे हिलासुद्धा तू निघून जायला सांग. तेव्हा आता राजेश्री म्हणते की तू अशी राणीला घराबाहेर काढू शकत नाहीस. तेवढ्यात आता काकू ही सिंधूकडे आणि राजेश्रीकडे बघते आणि म्हणते की ती काढू शकत नाही, पण मी काढू शकते ना. तेवढ्यात आता ते ऐकून ऋतुजा म्हणते की आता झालं. तर आता काकू म्हणते की या घरात अजूनही माझीच सत्ता आहे आणि यापुढे सुद्धा माझीच सत्ता चालणार आहे. तर राजेश्री विनवण्या करत म्हणते की अहो वहिनी, तिची अवस्था तुम्ही बघता ना. काकू म्हणते की हो बरोबर आहे, पण त्याला सुद्धा तीच जबाबदार आहे ना. तेव्हा आता काकू म्हणते की घर सोडून जाण्याचा निर्णय कुणाचा होता? राघवशी लग्न कुणाला करायचं होतं? तर आता मधू म्हणते की काकू, पण तुम्हाला सुद्धा माझं आणि राघवचं लग्न व्हायला हवं होतं ना. तर काकू म्हणते की मला सुद्धा व्हायला हवं होतं, पण त्यावेळी या कृष्णाचं लग्न राघवशी झालेलं नव्हतं. आणि काकू म्हणते की राघवला सोडायचा निर्णय देखील राणी तुझाच होता. तेव्हा राजेश्री म्हणते की वहिनी, झाली तिच्याकडून ती चूक. राजेश्री म्हणते की आता जाऊ द्या वहिनी, तिला माफ करा. तर काकू म्हणते की अजिबात नाही, या चुकीला माफी नाहीये. तेव्हा आता मधू म्हणते की काकू, तुम्ही असं काय बोलताय? असं काय करताय तुम्ही? या घरासाठी आणि या घरच्यांसाठी मी किती केलंय तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा आता बोट करत काकू म्हणते की राणी, मी तुला काय बोलते तुला कळत नाही का? हे घर सोडून जाण्याचा देखील निर्णय तुझाच होता. तर आता कृष्णा म्हणते की हे बघ, घर सोडून जाताना आपल्याला हजबंडला एकदम हाताला धरून घट्ट पकडून घेऊन गेली होती ना, तेव्हा मग आता आपला हजबंड कुठे आणि असे चिखलाचे अंग घेऊन कुठून आलीस? तर आता मधू ही सिंधूकडे बघते आणि विचार करते की माझ्या या अवस्थेला तूच जबाबदार आहे आणि आता घरच्यांसमोर सुद्धा तू इनोसंट दाखवण्याचा प्रयत्न करते. इकडे आता रेश्मा हळूच ऋतुजाच्या कानात म्हणते की आई, इथे राजेश्री वहिनी राणीच्या बाजूने आहेत आणि रुक्मिणी काकू तिच्या अगेन्स्ट. रेश्मा म्हणते की तेव्हा नेमकं आपण कुणाच्या बाजूने आहोत? ऋतुजा म्हणते की मला सुद्धा आता तेच कळत नाहीये, पण तू थोड्या वेळ रेश्मा शांत बस, पुढे काय होतंय ना ते आपण बघूयात.
ऋतुजा म्हणते की वहिनी साहेबांच्या मनात काय आहे आणि त्या काय करतील ना याची कुणालाच कल्पना नाहीये. ऋतुजा म्हणते की आणि ही राणी एक नंबरची बनेल आहे. वहिनी साहेब तिची बाजू कधी घेतील ना काही सांगता येत नाही. तेव्हा आता तू शांत बस असे ऋतुजा हळूच रेश्माला सांगते. इकडे आता कृष्णा म्हणते की ए नवरा ढापूस बोल बोल आता काय तुझं तोंड शिवलं. कृष्णा म्हणते की बोल ना आपला हजबंड कुठे आहे. तर राणी म्हणते की तो ड्युटीवरती गेलाय आणि काकू प्लीज मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय. तेव्हा तुम्ही जरा बाजूला येता का. तर काकू म्हणते की आता बोलण्यात काहीच अर्थ राहिला नाही राणी आणि आता पर्सनल तुझ्याशी बोलण्यात देखील मला बिलकुल इंटरेस्ट राहिलेला नाहीये. त्यापेक्षा तुला जे काही बोलायचं ना ते सगळ्यांच्या समोरच बोलणं असे आता काकू मधूला बोलताच मधू इकडे तिकडे बघते आणि म्हणते की ओके फाईन. मधू म्हणते की मला माझे दागिने हवे आहेत तेवढे दागिने मी घेते आणि इथून जाते असे म्हणत आता मधू जाऊ लागते. तर पुन्हा सिंधू आता मधूला ढकलत पाठीमागे लोटते. ते बघून आता राजेश्री म्हणते की ए काय करतेस तू असं कुणी कुणाला ढकलत असतं का. सिंधू म्हणते की आपण फक्त हिला एकदम लाईनीत राहायचं सांगून ते तिलाच दाखवतो आणि एक जरी पावलीने पुढे टाकला ना आपण लगेचच पोलिसांना फोन करून इथे बोलावू आणि मग तुला आयुष्यभर आपण खडी फोडायला पाठवू. नाही तुला आयुष्यभर खडी फोडायला पाठवलं तर नाव कृष्ण लावणार नाही असे कॉलरला हात लावत सिंधू आता मधूला सांगते. तेवढे आता राजेश्री म्हणते की ते दागिने राणीच्या हक्काचे आहे आणि राणीच्या मालकीचे आहे ते घेण्यापासून कृष्णा तू तिला अडवू शकत नाही. तेव्हा आता मधू पटकन आता दागिने घ्यायला आतमध्ये जाऊ लागते. तर मोठे डोळे करत पुन्हा आता काकू मधूला थांबवते. तर आता पुन्हा राजेश्री मधू सगळेजण काकूकडे बघू लागतात. काकू म्हणते की त्या दागिन्यावर आता तुझा काही हक्क नाहीये. तेव्हा मधूला मोठा धक्का बसतो. रेश्मा म्हणते की अहो आई रुक्मिणी वहिनी राणी वहिनीला. तर लगेचच ऋतुजा म्हणते की अगं वहिनी कशाला म्हणते फक्त राणी बोल ना. ऋतुजा म्हणते बघितलं ना वहिनी साहेबांनी दागिने घ्यायला तिला नकार दिलाय. राजेश्री म्हणते की अहो वहिनी असं काय करताय आपणच तिला ते दागिने दिलेत ना तेव्हा आपणच ते दागिने घ्यायचे का. आणि लगेचच आता राजेश्री म्हणते की वहिनी तुम्हाला सुद्धा हे बरोबर दिसतं का. तर काकू म्हणते की हो. ते ऐकून आता बोट करत सिंधू म्हणते की अगदी बरोबर आयुष्यात पहिल्यांदा फडफड तू एकदम खरं बोललीस. सिंधू म्हणते की अरे ही या घरची कोणीच लागत नाहीये तेव्हा ती या घरच्या वॅलेटवर हक्क कसा दाखवते. राजेश्री आता कृष्णाला म्हणते की गपचीप बस तू मध्ये मध्ये बोलू नकोस. तेव्हा आता काकू म्हणते की राजेश्री ती मध्ये मध्ये तिने बोलायचं नाही ते बरोबर आहे पण तिचा मुद्दा सुद्धा बरोबर आहे. राजेश्री म्हणते की वहिनी काय बोलताय तुम्ही तुम्हाला नेमकं काय म्हणायचं. काकू म्हणते की अगं राजेश्री अगदी साधा आणि सरळ हिशोब आहे. काकू म्हणते की हिच्या दागिन्यांची किंमत किती असेल. तर ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब 20 लाखाच्या आसपास असेल. काकू म्हणते की मग आत्तापर्यंत आपण हिच्यावर किती खर्च केलाय. हे बघ राजेश्री सिंधू 8 वर्षांनी जेव्हा आपल्याकडे राहायला आली होती तेव्हा तिच्याकडून मी घर भाडंसुद्धा वसूल केलंय आणि किचन देखील वापरण्याचा मी ती सिंधूकडून खर्च घेतला होता. आणि ही राणी तर कित्येक वर्षापासून आपल्या घरात राहते. तेव्हा आत्तापर्यंत ती आपल्या घरात राहते ना तिच्या राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा आपल्या घरातील खर्च किमान 10 लाख तरी असेल असे काकू आता सगळ्यांना सांगते. ती ऐकून आता राजेश्री आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि लगेचच रेश्मा म्हणते की आणि यांचा डान्स क्लास. तर काकू म्हणते की हो त्याचे सुद्धा 3 लाख झाले असतील. ते ऐकून आता मोठ्याने ओ करत सिंधू आता मोठा आव आणत म्हणते की अरे बापरे. सिंधू म्हणते 3 लाख का 30 लाख. काकू म्हणते की 3 नाही 30 लाख आणि एकूण हिच्यावरती आपण खर्च किती केलाय माहिती आहे का सगळा मिळून 40 लाख. त्यातून हिच्या दागिन्यांचे आपण 20 लाख वजा करू मग किती राहिले. तर ऋतुजा म्हणते 20 लाख. काकू म्हणते की एकदम बरोबर. तर आता काकू म्हणते की राणी तुला आता आम्हाला 20 लाख रुपये देणं लागतंय. काकू म्हणते की मग आता मला तू सांग ना 20 लाख रुपये हे ना ते तू कसं फेडणार आहे. ते ऐकून मधूला मोठा धक्का बसतो. राजेश्री म्हणते की वहिनी हे बघा ना. राजेश्री म्हणते की हे फार होतंय वहिनी. काकू म्हणते की अगं तसंच नाहीये हा फक्त एक व्यवहार आहे. काकू म्हणते की बोल राणी तू हे 20 लाख रुपये कसे फेडणार आहे. ते ऐकून आता ऋतुजा रेश्माला म्हणते की रेश्मा अगं ऐक ना आता नेमकं कोणाची बाजू घ्यायची ना ते अजूनही मला काहीच कळत नाहीये.
राजेश्री म्हणते की वहिनी तुम्हाला देखील माहिती आहे ना आपल्या राघवचं राणीवर खरं प्रेम आहे. काकू म्हणते की मग याचा विचार राघवने कृष्णाशी लग्न करण्याच्या अगोदर करायला हवा होता. त्यामुळे मला आता कुणाचं काही एक ऐकायचं नाहीये असे काकू सगळ्यांना हात वारे करून सांगते. आणि आता बोट करत काकू मधूला सांगते की तुला मी शेवटचं सांगते, तू या घराच्या आसपास देखील फिरकायचं नाही आणि लगेच या घरातून निघायचं, घराच्या दरवाजातून निघायचं आणि चल निघ असे म्हणत आता रागाने काकू ही रत्नपारख्यांच्या घराचा दरवाजा बंद करून घेते. मधू म्हणते की काकू प्लीज. तर आता मधूसाठी रत्नपारख्यांच्या घराचा दरवाजा कायमचा काकूने बंद केलेला असतो. इकडे आता राग येऊन मधू विचार करते की माझी दागिने देत नाही ना तर नका देऊ, पण माझं टॅलेंट माझ्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मधू म्हणते की आता काही जरी झालं तरी मी हार मानणार नाही आणि काही जरी झालं तरी आता मी स्वतःची डान्स अकॅडमी सुरूच करणार. आणि आता नृत्यानंद कथक नृत्य वर्ग अशी ॲडव्हर्टाईज आता मधूने तयार केलेली असते आणि त्याचे पोस्टर्स तयार करून आता ते घरोघरी भिंतीला मधूने लावलेले असते. तर आता मधू म्हणते की आता मी कुणावरच अवलंबून राहणार नाहीये, स्वतःची अकॅडमी सुरू करणार आणि इंडिपेंडंट होणार. आणि आता ते पोस्टर्स आता मधूने तिच्या आता राघवने दिलेल्या रूमच्या समोर लावलेले असतात. तर तेवढ्यात ते पोस्टर बघून 3 मुली आता तिथे येतात आणि ते पोस्टर बघतात आणि म्हणतात की तुम्ही डान्स शिकवता का? तर खुश होत मधू म्हणते की हो. तर ती मुलगी म्हणते की मला सुद्धा डान्स शिकायचा आहे. तर मधू म्हणते की तुमच्यासोबत आलेल्या 2 मुलींना सुद्धा शिकायचा का? तर त्या म्हणतात हो. तेव्हा आम्हाला डान्स बाबतीत जरा इन्फॉर्मेशन देता का असे त्या मुली मधूला विचारतात. हसतच मधू म्हणते की हो या ना आतमध्ये, मी तुम्हाला माहिती देते. तर आता मुली आतमध्ये येतात आणि आता मधू त्या मुलींना आतमध्ये आणतात, चहा करते. आणि आता मधू म्हणते की तुझं नाव काय? तर ती मुलगी म्हणते की माझं नाव अंकिता. तर दुसरी म्हणते माझं भक्ती. तर तिसरं म्हणते की माझे मेघा. तर त्या मुली आता त्या रूमकडे बघत म्हणतात की तुम्ही कुठे क्लासेस घेणार? तर हसतच मधू म्हणते की इथे घेणार घरी. तर मुली म्हणतात अरे वा. तर आता हसतच मधू म्हणते की तुम्हाला कुठला डान्स क्लास शिकवायचा आहे, म्हणजे क्लासिकल शिकायचा आहे की सेमी क्लासिकल? तेव्हा त्या मुली म्हणतात तुम्ही आम्हाला माहिती देऊ शकता का? तर आता मधू म्हणते की हो सांगते ना मी. आणि मधू आता डान्सची तिच्या टाईपची सगळी इन्फॉर्मेशन आता त्या मुलींना सांगू लागते. मुली आता मधूचे ते सगळे बोलणे ऐकत असतात आणि सगळं सांगून झाल्यानंतर मधू म्हणते की आणि हे तर सोडाच, मी डान्स शो सुद्धा अरेंज करते बरं का, आणि त्यामध्ये मी माझ्या स्टुडंट्सचा परफॉर्मसुद्धा करून देते आणि तुम्ही मग बिझनेस करून पैसेसुद्धा कमवू शकता. म्हणजे बेसिकली काय आहे ना, तुम्ही मला जी फी देणार आहात ना ती फीसुद्धा त्यातून रिकवर होऊ शकते. तर मधू म्हणते की बरोबर आहे ना. तर आता त्या मुली म्हणतात की वाव किती मस्त जॉब आहे. तेवढ्यात आता ती मुलगी म्हणते की मला डान्समध्ये करिअर करायचं. तर मधू म्हणते की अरे वा माझंसुद्धा तेच स्वप्न होतं. आणि तेवढ्यात पाठीमागून आपल्याला सुद्धा हेच शिकायचं आहे असे म्हणत सिंधू आता हातात बॅग घेऊन तिथे आलेली असते. तेव्हा सिंधूकडे बघत त्या मुली विचार करतात की या कोण आहेत. सिंधू आता हातातील पिशवीला हात लावत पुढे त्यांच्या समोर येते आणि आता सिंधूला बघताच मधू आणि त्या मुली उठून उभा राहतात. तर मधू सिंधूला म्हणते की अगं इथे कशाला आलीस तू? तर आता सिंधू म्हणते की कशाला आलीस म्हणजे आपल्याला सुद्धा डान्स शिकायचा आहे. हळूच पुढे येत आता मधू म्हणते की माझ्या अकॅडमीमध्ये तुला अजिबात प्रवेश मिळणार नाहीये. तेव्हा आता सिंधू म्हणते की असं काय करते सुंदरी, काहीतरी व्हॅलिड कारण दे ना. आता त्या मुलींकडे बघत मधू म्हणते की हे बघ तू इथून आत्ताच्या आत्ता निघ बरं का, उगाच माझा आणि माझ्या स्टुडंटचा वेळ वाया घालू नकोस. तेव्हा आता सिंधू म्हणते की ये सुंदरी, तू आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा वेळ वाया घालवला हे तुझ्या लक्षात आहे ना? तर आता मधू ही सिंधूला म्हणते की तू आत्ताच्या आता इथून चालती हो. तर आता सिंधू काही ऐकायला तयारच नसते. तेवढ्यात आता इकडे सिंधू ही आता त्या मुलींना घेऊन बाहेर येते. तर आता सिंधूने सगळ्या तिथे गल्लीतल्या बायकांना पुन्हा जमा केलेली असते आणि आता सिंधू म्हणते की बघितलं का, अरे या चोरटीने इथे आता डान्स क्लास देखील सुरू केले आणि मुलींना सुद्धा ही नादी लावते. बघा तुमच्या मुली जर इथे येऊन हिच्यासोबत डान्स शिकल्या ना तर तुमच्या मुलीसुद्धा हिच्यासारख्या चोरट्या होतील, चोरट्या, आणि ही काय करेल ना ते सांगता येणार नाही. ते ऐकून सिंधू म्हणते की आता तुम्ही तुमच्या मुलींना डान्स शिकायला पाठवू नका. तर आता त्या सगळ्या बायकांना राग आलेला असतो
तेवढ्यात आता मंजुळा पुढे येत म्हणते की आम्ही आमच्या मुलींना या पोरीकडे अजिबात डान्स शिकवायला पाठवणार नाही आणि चला रे चला असे म्हणत त्या सगळ्या मुलींना घेऊन त्या बायका तिथून निघून जातात. मधू आता अडवण्याचा प्रयत्न करत असते. मधू म्हणते की अहो माझं ऐकाय ना, थांबा थांबा जरा. पण आता कोणीच ऐकायला तयार नसतं आणि सगळेजण त्यांच्या मुलींना घेऊन तेथून निघून गेलेले असतात. आणि आता सगळेजण जाताच रागाने सिंधू आता मधूकडे बघते आणि म्हणते की मधू, तुझा कुठलाही डाव कुठलेही प्रयत्न मी यशस्वी होऊ देणार नाही आणि तुझे फक्त आता पापच बाहेर येणार, असे आता सिंधूने मधूकडे बघत सांगितलेले असते. आणि मधूचा पुन्हा पोपट केलेला असतो. डान्स अकॅडमी सुरू करण्यासाठी मधूने केलेली सगळी खटपट सिंधूने वाया घालवलेली असते. आणि आता एकेका कर्माचा आणि पापाचा हिशोब चुकता करत सिंधू आता मधूला शिक्षा देत असते. तर आता पुढे सिंधू मधूला अजून कोणती शिक्षा देणार आणि काय करणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.